नमस्कार मित्रांनो, उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला आज शुक्रवारी थोड्या वेळातच सुरुवात होईल. तर बघूया रितेश देशमुख उद्या कोणाची शाळा घेऊ शकतात. मित्रांनो, खरं तर फॅमिली वीक होता आणि त्याच्यामध्ये एवढं काही राडा, भांडण, तंटे असं काही पाहायला मिळालं नाही. त्यामुळे नक्कीच हा जो भाऊचा धक्का आहे तो अगदी स्लॅक किंवा थंड होण्याची शक्यता आहे. कौतुकच या भाऊच्या धक्क्यावरती जास्त होईल. पण शाळा इथे नक्कीच होऊ शकते ती म्हणजे राखी सावंतची. त्याचं कारण असं, राखीने पुन्हा एकदा दिसण्यासाठी किंवा मग इतर स्पर्धकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. रेवा कौर असेल, हिचे कपडे फाडले. थोडं, 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 थोडं करून बराच तो कपडा फाडला. तर राखीची पुन्हा एकदा यासाठी शाळा होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे इतर सदस्यांचे कपडे देखील राखीने धुण्याच्या नादामध्ये खराब केले. तर यासाठी राखीची शाळा होईल. तशी शाळा जास्त होणार नाहीये. कदाचित विशाल कोटियान हा कॅप्टन झाल्यानंतर जे काही त्याची इक्वेशन स्वतःच्याच ग्रुपसाठी चेंज केले, त्यामुळे थोडीशी विशाल कोटियांची कान उघडणी होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने अनुश्रीने विशालचा गेम उघड केला, की तू माझ्यासमोर एक बोलतो, आपण एकत्र बसतो तेव्हा वेगळं बोलतोस. म्हणजे तुझा डबल ढोलकीचा गेम पाहायला मिळतोय. म्हणजे मला तू सांगतोस, की मी काय त्याचं नाव संकेतला सपोर्ट करणार नाही आणि लगेच तू संकेतच्या बाजूने जातोस. तर याच्यावरती कदाचित रितेश भाऊ भाष्य करू शकतात. आणि अनुश्री देखील आहे ना, ती फार इन्सिक्युअर झाली आता संकेतला घेऊन. तर त्याची तर अनुष्येची इन्सिक्युरिटी जी काही सध्या पाहायला मिळते त्याच्यावर देखील रितेश भाऊ भाष्य करू शकतात. तर तसं काही एवढं झालं नाही या आठवड्यामध्ये. फॅमिली वीक खूप छान गेला. यामध्ये आहे ना, संकेत आणि विशाल यांचा जो काही ऑर्केस्ट्रा होता तर तो कमाल होता. या दोघांचं यासाठी नक्कीच कौतुक करायला पाहिजे. हा जो फॅमिली वीक होता याच्यामध्ये आहे ना, फॅमिली मेंबर्स गेल्यानंतर परत हे आपल्या झोनमध्ये जायचे. म्हणजे आपले ग्रुप ग्रुप खेळत बसले आणि याच्यावरती चर्चा देखील रंगली होती दोन्हीकडनं. तर कदाचित याच्यावरती रितेश भाऊने बोलायला पाहिजे, की यार थोडा वेळ तरी तुम्ही ग्रुप ग्रुप साईडला करा. हा फॅमिली वीक आहे. एकत्र या. नंतर तुम्हाला एकमेकांच्या गळे पकडायचेच आहेत. तर याच्यावरती नक्कीच रितेश देशमुख भाष्य करू शकतात. आणि दीपालीचा एक मुद्दा इथे निघालेला होता, की दीपाली जेव्हा राकेश यांची आई आली होती, त्यानंतर आईने सांगितलं, की चला आपण गाणं बोलूया एकत्र. यावरती दीपाली टोकण्याचा प्रयत्न करत होती सागर आणि विशाल यांना. तर हा मुद्दा सागर विशाल यांच्याकडनं देखील निघाला होता. तर त्याच्यावरती कदाचित दीपालीला बोलू शकतात. तर या फॅमिली वीक मध्ये एवढं काही झालं नाही. स्पर्धकांचं कौतुक यासाठी नक्कीच करतील. पण शाळा होऊ शकते राखी व्यतिरिक्त, ती म्हणजे आज जो काही कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे, भ्रमाचा भोपळा जो काही फोडला जाणार आहे, तर याच्यातनं काही मुद्दे निघू शकतात. कारण इथे पुन्हा एकदा पर्सनल ग्रजेस काढताना स्पर्धक दिसलेले आहेत. तर त्याच्यातनं काही मुद्दे निघाले तर शाळेसारखे बाकी राखीची शाळा सोडून जास्त काही होणार नाही. बाकी सदस्यांचं कौतुकच होऊ शकतं. इथे आहे ना, हसत-हसत रितेश भाऊने एक अनुश्रीचा मुद्दा काढायला पाहिजे, की अनुश्री जेव्हा आईचं लेटर आलं होतं, तेव्हा खूप इमोशनल झाली होती, ओक्साबोक्शी रडत होती. आणि आई आल्यानंतर तशी काही एक्साइटमेंट तिची पाहायला मिळाली नाही. यावरती बाकीच्या सदस्यांनी देखील भाष्य केलं होतं. तर सहज हसत-हसत अनुश्रीचा हा मुद्दा काढायला पाहिजेच होता. आता हा मुद्दा पुढचा आहे तो काढतात की नाही? अनुश्रीची आई गेल्यानंतर तन्वी आणि कोण होतं रेवा यांनी अनुजबद्दल मुद्दा काढलेला होता, की हिला काहीच वाटत नाही, ही अशीच आहे आणि बरंच काही बोलले होते. तर आता बघू रितेश भाऊ अनुश्रीबद्दलचा तन्वी आणि रेवाने जे काही डिस्कशन केलं त्याचा मुद्दा काढतात का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, रितेश भाऊ कोणाची शाळा उद्या घेऊ शकतात किंवा कोणाची शाळा घ्यायला पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.